हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. यार हा कुठे राहिलाय यार, किती वेळ लावतोय. हा बस्तू बिस्तू का मागं होता काय? ए बघ आला आहे. इथे ठेपा इथे ठेपा. हे काय आहे अरे वा. ह्याच्यामध्ये? हे अवनी हे काय आहे रे? अरे ते तुला नंतर सांगतो, थांब जरा. आता सांग ना काय मागवलं आहे? साइन है ना इधर. लाव लाव लाव, जल्दी लाव जल्दी लाव. मी कसला साईन आहे? काय काय? थँक्यू थँक्यू. ए पण हे काय काय एकदा काय आहे याच्यामध्ये? अरे हा ह्याचा पैसा. ए तो पैसा. अरे पैसा काय, मी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे त्याचं. इथं ऑनलाईन केलं आहे. हा. हे पण ह्याच्यात काय आहे काय एवढा जड लागतो आहे हे काय? जड लागतोय ना, तुला सांगतो मी. तू काय? माझी मदत कर, हे काढायला माझी मदत. हा 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 काढतो आहे दे. हा फाट फाट फाट. ओपन कर ओपन कर. पण शिल्प्या काय रे? नाही ओपन कर, एक एक सामान काढ. हे गजोदर हेल्प कर ना. हा हा ठेपतो आहे ठेपतो आहे. हे गजोदर हा डब्बा फेकून दे. फेकून ए तमिकरी ठेवतो आहे. पडलाय पडलाय पडला आहे. ए हा इकडे ठेवतो. सांभाळून ना. हा हे उमी हे दीपा तू एवढा वस्तू मागवला आहे? मग ए कसं काय? अरे ती ऑफर चालू होती ना. अच्छा हे पण एवढा सगळा वस्तू तुला महंगा पडला असणार आहे. अरे काही महंगा नाहीये, लास्ट वीक सेल चालू होती ना म्हणून. काय बोलतोय? म्हणजे एवढा सगळा वस्तू तुला स्वस्त पडला आहे? हा. असंभव. हे सगळा वस्तू तुला स्वस्त पडला आहे? हे मग काय, हे सगळं ना मला 49,999 ओनली. ओ या या या. ए आता सगळा मराठीत सांग. ए तुला काय करायचं रे, तू तुझं काम कर ना. चल मी आपला आपलं काय, चल. हा जातो आहे जातो आहे. ते पण हे किबडा माग काय नाही मागवलंय. जातो आहे जातो आहे. शूज. ला 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 ला. मी? आई शपथ! तूही एवढी सगळी शॉपिंग केली आहे? मग ए ओमी, ह्यात काय काय आहे? ह्यात ह्यात शूज आहेत, ह्याच्यात ना ह्याच्यात जॅकेट आहे, ही जीन्स पॅन्ट आहे, हे टी शर्ट आहे. काय करते? बघत होते ना फक्त. माझं आहे ना ते. माझं आहे ना ते. ऐक आता, ह्याच्यात शॉर्ट्स आहेत, हे जिम वेअरचे कपडे आहेत आणि हे हेडफोन आहेत. या सगळ्या छोटे मोठे सामान आहेत, परफ्यूम पण आहे ह्याच्यात. अरे ओमी, हे सगळं आहे ना तुझ्याकडे ऑलरेडी हे पण आणि चांगल्या कंडिशन मध्ये आहेत, तरी तू हे सगळं मागवलंस? हे मी माझ्या पैशाने मागवलंय. तुला काय प्रॉब्लेम आहे रे? मला सांगायचं ना. मी फक्त 2च फ्रॉक मागितले असणार आहे की काय सांगितलं? अरे मग तू तुझ्या पैशाने मागव ना. माझ्या पैशाने. ते जाऊ दे. तू मला सांग, तू ही सगळी कितीची शॉपिंग केलीस? ही सगळी मी शॉपिंग केली आहे 49,999 ओनली. तू पागल आहेस काय रे? 50,000. नाही 50,000 नाही, 49,999 ओनली. मेंटल. 1 रुपया फक्त कमी रे. 1 रुपया तुला कळतं का? बावट. तू मला सांग, बाबांनी तुझ्या अकाउंटला किती पैसे ट्रान्सफर
ऑर्डर केले होते? 50,000? 50,000? ठीक आहे, माझ्या अकाउंटला 5-10,000 आणि तुझ्या अकाउंटला 50,000. बाबांना तर मी बघणारच आहे. पण तुझं नाव आहे ना, मी हे सगळं शॉपिंगचं ना, तुझं नाव बाबांना सांगणार आहे. बघच. नाही बाबांना नाही, पहिले आईला सांगते. तुला तर मी नंतरच बघेन. आई, आई, आई. वाह, काय ग अन्वी, कुठे गेली रे ही? काय माहित, तुला हाक मारत आतमध्ये गेली ती. गेली पण ही मुलगी पण ना. अगो बाई, ही शॉपिंग केलीस तू? हो मम्मा. अगो बाई, काय रे, काय काय मागवलंस? हे काय रे? हे जॅकेट आहे. जॅकेट मागवलंस का रे? अगो बाई, आणि हे काय रे? याच्यात गॉगल आहे मम्मा. एक गॉगल पण मागवलास? मग किती छान. हे सगळं ऑनलाईन मागवलंस तू? मग काय मम्मा, हे ना मला 49,999 ओनली लाच पडलंय. बरं झालं रे, म्हणजे सेल सुरू होता नाही का? हा. अरे वा 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 वा, बरं झालं सोमी तू शॉपिंग करून घेतलीस. आणि मी घालून दाखव ना. मम्मा आता कुठे? का रे? नंतर मी जेव्हा रेडी होऊन जाईन तेव्हा तुला सगळं घालून दाखवेन ना. छे रे, मी किचन मध्ये काम करत असते ना, तुम्ही तयार होता आणि निघून जाता रे तसेच. हा टी शर्ट घालून दाखव ना मला. मम्मा मी नक्कीच तेव्हा घालून दाखवेन, प्रॉमिस. प्रॉमिस? हा प्रॉमिस. गॉगल पण लावून दाखव. हो सगळंच. आणि तसंही ना, तू गॉगल लावलास ना की एकदम असा हिरो दिसतो बघ, हिरो. थँक्यू मम्मा, थँक्यू. तसे माझे मित्र मला बोलतात पण की तू तुझ्या पॉप सारखा दिसतोस. छे रे, कुणी सांगितलं तुला तू बॉब सारखा दिसतो म्हणून? तू मॉम सारखा दिसतोस. सुंदर. म्हणजे तुझ्यासारखं? अरे ओमी, तू ना हुबेहूब माझ्यासारखाच दिसतो रे. म्हणजे माझी डिक्टो झेरॉक्स कॉपी समज. तुला सांगते, अरे तू जर साडी नेसलास ना तर सगळे म्हणतील, अरे हा तर नंदीनेच दिसतोय. अगो बाई, अरे मी कुकर ठेवून आली आहे रे गॅसवर, विसरूनच गेले. तू चालू दे चालू दे, पण मला दाखवशील हो, का? नक्की, नक्की, नक्की. चल चल येते मी. चल. वाव यार. बाबा बाबा बाबा, काय झालं अन्वी? अगं बाबा तुम्हाला तुमचं हे वागणं शोभत नाही. हा? मी काय वागलो असं न शोभणार? हेच की तुम्ही तुमचा मुलगा आणि तुमची मुलगी यांच्यात भेदभाव करता. अन्वे, हे बघ, तुला चांगलंच ठाऊक आहे की मी स्वप्नातही असं वागणार नाही. बाबा स्वप्नात नाही पण सत्यात झालंय. हे बघ अन्वी, मला नीट सांगशील तर मला कळेल ना. बाबा हेच की तुम्ही माझ्या अकाउंट मध्ये 5-10,000 रुपये टाकता आणि त्या ओमीच्या अकाउंट मध्ये 50,000 रुपये टाकता. अच्छा, हा विषय आहे होय. हो, हाच विषय, आणि हा खूप महत्वाचा विषय. बाबा माझ्या अकाउंट मध्ये इतकी कमी रक्कम आणि त्याच्या अकाउंट मध्ये इतकी जास्त रक्कम का? बाबा ही सरळ सरळ नाइंसाफी आहे माझ्यावर. म्हणजे मेडिकल स्टुडंट वर हा एक झालेला अन्याय आहे. अन्वी, अन्वी, हे बघ अन्वी, तुला चांगलंच ठाऊक आहे की मी असा विचार करणारा माणूस नाहीये. बाबा मला माहित आहे की तुम्ही असा विचार नाही करत, म्हणूनच तर तुमच्या या अशा वागण्याचं मला आश्चर्य वाटतंय. हे अन्वी, अन्वी बाळा, बस बस. अन्वी, आता मी तुला जे काही सांगणार आहे ना ते नीट लक्षपूर्वक ऐक. हा? आणि माझं म्हणणं पटलं तरच ते तू मान्य कर. आणि मी कुठे चुकत असेल हे जर तू मला पटवून दिलंस ना तर ते मी नक्कीच मान्य करेन.
तुला तर माहित आहे ना की मी तुम्हाला जी काही पॉकेट मनी म्हणून रक्कम देतो ना, ती एक ठराविक रक्कम असते. ती 4-5 हजारापेक्षा जास्त नसते अगं. अन्वी, मी एक प्राध्यापक आहे. मला माहित आहे कोण मुलं कशी कुठून कुठून कॉलेजला येतात. कोण कॉलेजला येऊन एन्जॉय करतं, कोण कॉलेज अटेंड करतं, सगळं कळतंय मला. आणि मी तुम्हाला जे काही जास्तीचे पैसे देतो ना, हे यासाठी देतो की तुमच्यावर मन मारून जगण्याची वेळ येऊ नये. शिवाय तुम्ही कधी अडचणीत सापडलात, संकटात सापडलात, तर तुम्हाला या रकमेचा उपयोग करता यावा यासाठी मी तुम्हाला जास्तीची रक्कम देऊन ठेवलेली असते अगं. ही काही उगाच खर्च करण्यासाठीची रक्कम नाहीये, ही इमर्जन्सीसाठी दिलेली रक्कम आहे. कळलं? ठीक आहे बाबा, मला तुमचं सगळं म्हणणं कळतंय. पण मला एक सांगा, माझ्या अकाउंटला जी अमाऊंट आहे त्यात आणि ओमीच्या अकाउंट मध्ये जी अमाऊंट आहे त्यात इतका फरक का? नाही नाही, आम्ही दोघंही स्टुडंट आहोत. हा, आमच्या दोघांनाही सेम इमर्जन्सी येऊ शकतात, तरी पण हा फरक का? देतो, त्याचंही उत्तर मी देतो. काय आहे ना, मला वाटतं की अनन्या आणि तू त्या जबाबदारी निभा. काय आहे अन्वी, तू आणि अनन्या तुम्हा दोघींनाही जबाबदारीची जाणीव आहे. पण तो ओंकार आहे ना, त्याला अजून जबाबदारीची जाणीव झालेली नाही. आणि ही जाणीव त्याला केव्हा होईल? जेव्हा त्याच्यावर जबाबदारी पडेल. आता मी हळूहळू त्याच्यावर टॅक्स भरणं, विजेचं बिल भरणं, अशी अनेक कामं टाकणार आहे. हे बघ, मी घरात नसलो आणि काही इमर्जन्सी आली, उदाहरणार्थ तुझ्या आजीची तब्येत बिघडली, वयोमानानुसार असं होऊ शकतं ना, तर तेव्हा जी काही धावपळ करावी लागणार आहे ना, त्यात काही अडचण येऊ नये म्हणून मी त्या ओंकारच्या अकाउंटवर 50,000 रुपये टाकून ठेवले. पण बाबा, मला एक सांगा, तुम्ही ही जी तातडीची अडचणीची धावपळ बोलताय ना, त्यासाठी नवीन कपडे, नवीन शूज, नवीन परफ्यूम या सगळ्याची गरज आहे का? नाही नाही ना? नाही ग. पण बाबा, तुम्ही ओमीला दिलेल्या 50,000ची त्याने शॉपिंग केलीये. त्याने नवीन कपडे घेतलेत, नवीन शर्ट, नवीन पॅन्ट, नवीन शूज, नवीन परफ्यूम, नवीन गॉगल, हे सगळं घेतलंय. काय? हो, आणि ते पण 49,999 रुपीज ओनली. ओंकार! 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 What happened, Bob? Why are you shouting? घरवाल्यांना वाटेल तुम्ही माझ्या ओरडताय. चिल काय म्हणालास? चिल. ओके, चिल. ठीक आहे, चिल. मला सांग, मी तुला किती रुपये ट्रान्सफर केले होते तुझ्या अकाउंटला? 50,000. आणि त्या 50,000चं तू ऑनलाईन शॉपिंग केलंस? हो. हो म्हणाल, लाज नाही वाटत? मी ते 50,000 जेव्हा ट्रान्सफर केले तेव्हा तुला काय सांगितलं होतं? काय म्हंटल होतं मी? काय? मला आठवत नाहीये. आठवत नाहीये? आठवत नाहीये? नाही आठवत आहे? आठवलं आठवलं आठवलं. ती माझी पॉकेट मनी होती ना. पॉकेट मनी होती? अरे, एवढी पॉकेट मनी मी तुला देईन? हा? काय रे, कोण आहेस तू? कोण आहेस तू? बर,
मी कोण आहे? बडा उद्योगपती आहे? मग हे असले उद्योग का करतोस तू? अरे हे पैसे ट्रान्सफर करताना मी तुला सांगितलं होतं ना की अडचणीच्या वेळेसाठी मी हे पैसे देतोय म्हणून. सांगितलं होतं की नाही? मग ऍक्च्युली माझे ओल्ड शूज, ओल्ड कपडे, ओल्ड जॅकेट, परफ्यूम सगळं संपलं होतं ना, म्हणूनच मी न्यू मागवलं. हे काय करू दे मी तुझं? हा? तुझे जुने कपडे तुला अडचणीचे वाटत होते म्हणून तू नवे खरेदी केलेस. हा तुझा अडचणीच्या वेळेचा खर्च आहे. हा? अरे मराठी भाषेच्या जीवावर उठलेल्या क्रूर कर्मा, मराठी भाषा नीट शिक रे मूर्खा. हे 100 रुपये कमवायची अक्कल नाही आणि 50,000 रुपये उडवतोस. हा? तुला बाईक पाहिजे होती, घेऊन दिली ना. कपडे हवे होते, शूज हवे होते, घेऊन दिले ना. कधी नाही म्हटलं नाही. अरे कशाची कमी केली नाही तुला. आणि तुझे ते कपडे, किती कपडे आहेत रे? हा? मी तर असे काही कपडे बघितले की ते फक्त 2-4 वेळाच वापरले असतील. बाकी सगळे धूळ खात पडले आहेत. आणि असे काही शूजही आहेत ज्यांच्याकडे तू ढुंकूनही बघितलं नाहीस एकदा वापरल्यानंतर. बरोबर आहे ना? हा? कोण आहेस रे तू? कोण आहेस? मोठा फिल्म स्टार आहेस? हा? की मोठा राजकुमार? आणि काय रे, पैसे काय झाडायला लागतात का? हा? अरे कष्ट करावे लागतात, घाम गाळावा लागतो. राबल्यानंतर 4 तंबड्या हातात पडतात. कळतंय का? काहीच कळणार तू नाही. आता कळणारच नाही तुला. जेव्हा स्वतः मेहनत करून एक पैसा कमवशील ना, तेव्हा पैशाचं महत्व कळेल तुला. अरे तुझ्यापेक्षा ना त्या माझ्या 2 मुली त्या कितीतरी पटीने चांगल्या आहेत रे. आता मी 50,000 काय 50 पैसे सुद्धा देणार नाहीये. चल चालता होय दोन. अरे बघतोस काय? निघ. सदा पण ना किती ओरडला त्या ओमीला. पण ओमीची तरी काय चूक म्हणा. तर इतकं ओरडण्यापेक्षा जरा समजवलं. अरे आत्तू, अनन्या, बरं झालं तू आलीस. बस. काय झालं? अनन्या, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. काय ग? तुला माहिती आज घरात काय झालं? काय? सदा ओमीवर खूप चिडलाय. वाटेल तसा त्याला बोललाय. चांगलीच खरडपट्टी काढली त्यांनी ओमीची. पण बाबांना एवढं चिडायला झालं काय? अगं सदानी ओमीच्या अकाउंटवर 50,000 रुपये ट्रान्सफर केले. अगं आत्तू, त्यांनी ते पैसे यासाठी ट्रान्सफर केलेत की अडचणीच्या काळात कुणाकडेच पैसे नाहीत असं नको ना व्हायला. आणि त्यांचं म्हणणं आहे की त्याच्यावरही जरा आता कामाची जबाबदारी पडू देत म्हणून त्यांनी पैसे ट्रान्सफर केले होते. तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे ग. अडचणीच्या वेळेला पैसे वापरता यावेत म्हणून पैसे ट्रान्सफर केलेत की नाही. पण आपल्या ओमी महाराजांनी ते सगळे पैसे ऑनलाईन शॉपिंग वरती खर्च केले. काय? हो. गॉगल, बेल्ट, परफ्यूम, जॅकेट, टी शर्ट या सगळ्या गोष्टी त्यांनी ऑनलाईन शॉपिंग केल्या आहेत. हा सगळा निव्वळ वायफळ खर्च आहे. अरे देवा. मग बरोबर आहे ना आत्तू, बाबांचं चिडणं साहजिकच आहे. बरं झालं त्यांना हे वेळीच कळालं. नाही, आपल्या अन्वी मॅडमने जाऊन ओमीची तक्रार सदाकडे केली. ही अन्वी पण ना अशा प्रकरणात शांत राहायचं की आगीत तेल ओतायचं त्यांना कळतच नाही कधी काय बोलावं. अन्वीचं जाऊ दे, मला वाटतं तू ओमीशी बोलावंस. या
सगळ्याचं त्याला ना खूप वाईट वाटलं. हो, मी बोलते. कुठे आहे तो? आतापर्यंत सदाच्या रूम मध्येच होता, पण आता माहित नाही. बर, बघते. ओमी, काय रे, असा एकटाच का बसलायस इथे? मी बाबांचे खूप पैसे खर्च केलेत. ते माझ्यावर खूप चिडलेत, खूप रागवलेत. आणि माझी इन्सल्ट केली आहे. ते मला बोलले, चालता हो इथून, निघ इथून बाहेर. नाही रे, असं नसतील बोलले ते. निघ इथून म्हणजे गेट आउट ना. अरे बापरे, बाबा बोलले त्याचं फारच वाईट वाटलेलं दिसतंय एका मुलाला. वाटणारच ना अनन्या. हो, मी मला सांग, काय चुकीचं बोलले ते? आजवर आपल्या आई बाबांनी आपल्याला कुठल्या तरी गोष्टीची कमी पडू दिली आहे का रे? म्हणजे आपण एखादी गोष्ट मागितली आणि ती मिळाली नाही, असं कधी झालंय का रे या घरात? मग जे पैसे अडचणीच्या काळात कामी यावे म्हणून ठेवले होते, ते तू अनावश्यक ठिकाणी खर्च केलेस. ही गोष्ट चुकीची आहे की नाही बाळा? मग यावर बाबा चिडणारच ना. पण अनन्या, हे बघू, तुला जर नवीन कपडे घ्यायचे, शूज घ्यायचे, जॅकेट, वॉलेट, फोन, तर तू घे ना. अगदी हव्या त्या गोष्टी विकत घे. मी कुठून घेऊ? माझ्याकडे कुठे पैसे आहेत? मला बाबा बोललेत की आता ते मला 50 पैसे सुद्धा देणार नाहीये. हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी हे सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या.